वनरक्षक वनसेवक भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वनरक्षक आणि वनसेवकच्या जवळपास 14,500 प्लस जागांसाठी भरती येणाऱ्या दिवसामध्ये येतात आणि वनसेवकच्या 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आली आहे आणि वनरक्षकच्या जवळपास जे 1400 प्लस जागा सध्याच्या कंडिशनला रिक्त आहे आणि जोपर्यंत भरती निघत नाही तोपर्यंत जवळपास त्यामध्ये 1600 प्लस जागा जे विद्यार्थी मित्रांनो वनरक्षक मध्ये खाली होणार आहे आणि वनसेवकच्या जे जिल्ह्यानुसार जे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा रिक्त आहे तर याचे जे यादी या ठिकाणी आले तर यादी सुद्धा तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये वनसेवकच्या किती जागा रिक्त आहे। वनसेवक मध्ये शिक्षण फक्त 10वी आणि 12वी पासवर तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे आणि वनरक्षक मध्ये तुम्हाला 12वी पासवर फॉर्म भरता येणार आहे। ठीक आहे, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली या भरतीमध्ये फॉर्म भरू शकणार आहे। दोन्ही पदामध्ये काय काय अटी शर्ती असणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे आणि भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते। तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मेन तुम्हाला याबद्दल सांगणार आहे वनरक्षक आणि वनसेवकची भरती कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे याबद्दल आणि वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहे। विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला असं कोण सांगून राहिलो तर पेपर जे 120 मार्काचा पेपर असतो आणि 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाते। 60 पैकी आपले जर 27 प्रश्न बरोबर आले तर आपण पेपर पास असतो। कोणती कॅटेगरी असो एससी एसटी ओबीसी डब्ल्यूएस एनटीव्ही ओपन एसबीसी एसबीसी आणि गणिताचे प्रश्न जे वनरक्षक भरतीमध्ये जे विचारले जात नाही। ठीक आहे, फक्त 27 प्रश्नावर पासिंग आहे। कोणती कॅटेगरी असो तर आपल्याला ग्राउंड साठी बोलावल्या जाते तर फक्त आपल्याला जे 60 पैकी 27 प्रश्न बरोबर असले पाहिजे तर एवढी पासिंग आहे तर जास्त चान्सेस आहे वनरक्षक मध्ये सिलेक्शन होण्याचे। तर वनरक्षकची काय या ठिकाणी पूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे, वनसेवकची काय काय सिलेक्शन प्रोसेस आहे, वनसेवक मध्ये पेपर असणार आहे की नसणार आहे तर संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि वनरक्षक वनसेवक भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। ठीक आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो वनसेवकचं जे पद आहे हे नव्यानं निर्माण करण्यात आलेलं आणि जवळपास 12,991 पदे जे आहे वनसेवकचे जे या ठिकाणी निर्माण करण्यात आलं आणि वनसेवकचं जे पद आहे हे गट संवर्गामधलं आहे। तर यामध्ये फक्त 10वी पास आणि 12वी पास वालेच मुलं फॉर्म भरू शकणार आहे। ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं असेल तर ती मुलं यामध्ये फॉर्म भरू शकणार नाही, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर वनसेवक पदासाठी जास्त शिक्षण यामध्ये मागितलं नाही आहे। महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली तुम्ही फॉर्म भरू शकता। ठीक आहे, त्याचबरोबर वनसेवक मध्ये जे पगारचा जर विचार केला तर 15,000 ते 47,600 रुपये तुम्हाला पगार भेटणार आहे आणि वनसेवक मध्ये अजूनही डिक्लेअर नाही झालाय की बा वनसेवक मध्ये जे पेपर असणार आहे की नाही आहे। त्याचबरोबर वनसेवकचं जे पद आहे हे नव्यानं निर्माण करण्यात आलं तर यामध्ये काही सांगता येत नाही की यामध्ये पेपर आहे की नाही आहे। ठीक आहे, अजूनही जाहिरात त्या ठिकाणी आली नाही आहे आणि जेव्हा जाहिरात येणार आहे त्यावेळेस कळणारच आपल्याला की यामध्ये पेपर आहे की नाही आहे। ठीक आहे, पण तरी माझा जो एक वैयक्तिक अंदाज आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट येत असते की सर पेपर आहे की नाही आहे वनसेवक मध्ये, तर आपला जो अंदाज आहे वैयक्तिक माझा अंदाज आहे तर यामध्ये पेपर असू शकते कारण की गट संवर्गातलं पद आहे आणि सरळ सेवेने जे हे भरती घेतल्या जात आहे तर पेपर यामध्ये असू शकणार आहे कारण की जे कॉम्पिटिशन जास्त वाढलेली आहे तर त्यामुळे यामध्ये पेपर असणार आहे आणि वन विभागामध्ये जर पाहिलं आपण तर अशी कोणतीच म्हणजे पद नाही की त्यामध्ये लेखी परीक्षा नाही आहे म्हणून। ठीक आहे, तर यामध्ये पेपर जे असू शकते तर तुम्ही वनरक्षकचं ज्या तयारी करा ज्यांना सुद्धा वनसेवक मध्ये जर सिलेक्शन घ्यायचं असेल वनरक्षकची तयारी तुम्ही या ठिकाणी करा जेणेकरून दोन्ही तयारी तुमची या ठिकाणी होणार आहे। ठीक आहे, आणि वनसेवक मध्ये जास्त वयोमर्यादा तुम्हाला पाहायला भेटणार आहे कारण की गट संवर्गातलं पद आहे जवळपास 34 ते 35 वर्षापर्यंत तुम्हाला वयोमर्यादा पाहायला भेटणार आहे कारण की गट संवर्गामध्ये वयोमर्यादा जास्त असते। ठीक आहे, 18 ते 34 35 36 अशा प्रकारे वयोमर्यादा असते। ठीक आहे, तर यामध्ये वयोमर्यादा जास्त असणार आहे। उंचीची काही यामध्ये जास्त अट नाही राहणार आहे, उंची जास्त लागणार नाही असा एक आपला अंदाज आहे। ठीक आहे, आणि यामध्ये ग्राउंड असू शकते नसू शकते। ठीक आहे, तर वनसेवकच्या किती जागा आहे तर मी तुम्हाला सर्वात अगोदर दाखवून देतो जिल्ह्यानुसार कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे। वनसेवकच्या नागपूरमध्ये 1,852 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर जे चंद्रपूरमध्ये 845 जागा रिक्त आहे, गडचिरोलीमध्ये 1,423 जागा रिक्त आहे, अमरावतीमध्ये 1,188 जागा रिक्त आहे, त्याचबरोबर यवतमाळमध्ये 665 जागा रिक्त आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर 1,000
535 जागा रिक्त आहे, पुण्यामध्ये 811 जागा रिक्त आहे, कोल्हापूरमध्ये 1286 जागा रिक्त आहे, धुळेमध्ये 931 जागा रिक्त आहे, नाशिकमध्ये 887 जागा रिक्त आहे, ठाणेमध्ये 1568 जागा रिक्त आहे। ठीक आहे, तर टोटल 12,991 पदे निर्माण करण्यासाठी शासनाने मंजुरी देण्यात आली आहे। वन विभागात वनक्षेत्राची संरक्षण संवर्धन व व्यवस्थापनाच्या दृष्टीने वन विभागात क्षेत्रीय कामाकरिता वन क्षेत्रपाल, वनपाल व वनरक्षक यांच्यासोबत एका अतिरिक्त संवर्गाची आवश्यकता असल्याने वन विभागात वनसेवक गट 7व्या वेतन आयोगाचे वेतन श्रेणी 15,000 ते 47,600 या संवर्गाची निर्मिती, सदर संवर्गाची 12,991 पदे निर्माण करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येते। सेवक मध्ये काही अटी आणि शर्ती, तर वनसेवक मध्ये यामध्ये केवळ स्थानिक उमेदवारांना नियुक्ती देण्याची तरतूद करण्यात येईल। स्थानिक याचा अर्थ ज्या वन विभागात नियुक्ती द्यायची आहे त्या वन विभागातील रहिवासी असला पाहिजे। ठीक आहे, तर एवढी यामध्ये अटी आणि शर्ती आहेत। आता वनरक्षक आणि वनसेवकची भरती कधीपर्यंत निघणार अशा भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होते। तर पहा, मी तुम्हाला आता सांगून देतो, वनरक्षक आणि वनसेवकची जी भरती आहे हे फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला पाहायला भेटणार आहे। जे पण विद्यार्थी या भरतीला घेऊन सिरियसली असाल तर आतापासून आपापली तयारी चालू ठेवा, अभ्यास सुद्धा आतापासून चालू ठेवा आणि ग्राउंडची सुद्धा तयारी या ठिकाणी चालू ठेवा। ठीक आहे, तर वनरक्षक मध्ये सिलेक्शन घ्यायचं असेल तर ग्राउंड टफ असलं पाहिजे, पेपर जास्तही मार्काला मारलं नाही आपण तरी सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होते, कारण की सगळं वनरक्षकचा गेम ह्या पूर्ण ग्राउंडवर आहे। ठीक आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की वन विभागामध्ये मोठी भरती जी आहे हे येणाऱ्या दिवसामध्ये पाहायला भेटणार आहे। तर फेब्रुवारी ते मार्च महिन्यापर्यंत तुम्हाला हे भरती पाहायला भेटणार आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये तुम्ही जुटून जा। ठीक आहे, वनसेवक मध्ये तुमचं सिलेक्शन झालं तर कोणतं काम करावं लागणार आहे? प्रत्येक नियत क्षेत्रासाठी वनरक्षकास सहाय्य म्हणून काम करणे, यामध्ये नियत क्षेत्राचे गस्त करून वनांचे संरक्षण करणे, संवर्धन करणे, वन्यजीवांचे संरक्षण करणे, वनगुन्हा नोंदवण्यासाठी सहाय्य करणे, तपासात सहाय्य करणे, प्रचलित नियमाप्रमाणे वन क्षेत्राची सीमांची देखभाल करणे, वनवण्यापासून संरक्षण करणे, वनोपजांचे संरक्षण करणे, रोपवनांचे कामे, JMSC, VED इत्यादी संदर्भ कामे, कार्य आयोजनाच्या अनुषंगाने कामे, मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना हाताळण्यासाठी सहाय्य करणे व त्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहाय्य करणे, रेस्क्यू ऑपरेशनची कामात सहाय्य करणे, रोयो अंतर्गत कामे, शासनाच्या विविध योजनेअंतर्गत येणारी कामे, या सर्व कामात वनरक्षकास सहाय्य करणे। याशिवाय वनसेवकास वरिष्ठांनी वेळोवेळी नेमून दिलेले कामे हे तुम्हाला जे वनसेवक पदामध्ये करावं लागणार आहे। ठीक आहे, आणि दुसरं जे पद आहे तर हे वनरक्षकचं, वनरक्षक मध्ये जर पाहिलं आपण तर सध्याच्या कंडिशनला 1400+ जागा रिक्त आहे। ठीक आहे, तर 1400+ जागांसाठी सध्याच्या कंडिशनला रिक्त आणि ह्या जवळपास 1600+ जागांसाठी तुम्हाला येणाऱ्या दिवसामध्ये वनरक्षकची भरती पाहायला भेटणार आहे। तर वनरक्षक भरतीसाठी शिक्षण फक्त 12वी पास लागते। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातले असाल तर मुलं मुली जे आहे वनरक्षक मध्ये तुम्ही फॉर्म भरू शकता। फक्त यामध्ये एक अट आहे की यामध्ये जे फक्त आपलं तुमचं आर्ट असेल तर तुमचं एक तर अर्थशास्त्र किंवा भूगोलचा विषय असला पाहिजे, ह्या दोनपैकी एक विषय असेल तेव्हाच तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे वनरक्षक मध्ये मुलांना आणि मुलींना। ठीक आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल, जास्त शिक्षण झालं असेल तर वनरक्षक मध्ये तुम्हाला फॉर्म भरता येते। एक लक्षात ठेवा, यामध्ये फक्त 12वी पास पाहिजे, जास्त शिक्षण असलं तरी वनरक्षक मध्ये फॉर्म भरता येते। फक्त यामध्ये अट आहे की सायन्सवाले मुलं फॉर्म भरू शकते, त्याचबरोबर जे कॉमर्सवाले फॉर्म भरू शकते, पण आर्टवाल्यांसाठी एक हे अट आहे, आर्टवाल्या विद्यार्थ्यांसाठी एक अट आहे की आर्टवाल्यांचा अर्थशास्त्र किंवा भूगोल या दोनपैकी एक विषय असला पाहिजे तेव्हाच फॉर्म भरता येते। ठीक आहे, वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 27 पर्यंत वयोमर्यादा, SC/ST ला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅटेगरीला 3 वर्षाची सूट आहे। ठीक आहे, फीचा जर विचार केला खुला प्रवर्गासाठी 1000 रुपये फी असते, मागासवर्गीयांसाठी 900 रुपये फी असते। वनरक्षक मध्ये सिलेक्शन झालं तर पगार 21,700 ते 69,100च्या दरम्यान तुम्हाला वनरक्षक मध्ये मिळत असतो। ठीक आहे, तर एवढं यामध्ये पगार आहे। आणि वनरक्षक भरतीमध्ये जर पाहिलं आपण सिलेक्शन प्रोसेसचं, सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे? लेखी परीक्षा असणार आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचं काय असणार आहे? ग्राउंड असणार आहे। तिसऱ्या टप्प्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, मेडिकल अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस वनरक्षक या भरतीची आहे। ठीक आहे, तर वनरक्षक मध्ये सर्वात अगोदर तुमची काय असणार आहे? पेपर असणार आहे आणि TCS कंपनी घेत असते, निगेटिव्ह मार्किंग नसते वनरक्षक मध्ये। ठीक आहे, सर्वात अगोदर तुमचा पेपर असणार आहे वनरक्षक मध्ये, ज्यामध्ये परीक्षेला प्रश्न विचारले जाणार आहे। सामान्य ज्ञानाचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, मराठी व्याकरणचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, बुद्धिमत्ता चाचणीचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 15 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण असते। ठीक आहे, टोटल 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे आणि 120 मार्काचा पेपर असणार आहे, एका प्रश्नाला 2 गुण आहे। ठीक आहे, 90 मिनिटाचा तुम्हाला पेपर सेट टाइम भेटणार आहे, निगेटिव्ह मार्किंग नसते, TCS कंपनी पेपर घेत असते। याच्या अगोदर ज्या वनरक्षकचा पेपर झाला होता निगेटिव्ह मार्किंग नव्हती, TCS कंपनीने पेपर घेतला होता। ठीक आहे, आणि 60 पैकी आपले 27 प्रश्न बरोबर आले पाहिजे तेव्हा आपण पेपर पास असतो। तुम्ही कोणती कॅटेगरी असो, SC, ST, OBC, EWS, NT, VJ, ओपन, SBC, SABC, कोणत्या कॅटेगरीच्या महिला उमेदवार किंवा पुरुष उमेदवार असेल, 60 पैकी 27 प्रश्न बरोबर आपल्या आले तर आपल्याला जे आहे ग्राउंडसाठी बोलावण्यात येते, ग्राउंडसाठी आपल्याला फिजिकलसाठी त्या ठिकाणी बोलावण्यात येते। ठीक आहे, तर उंची वगैरे किती लागते वनरक्षक मध्ये तर तुम्हाला सांगून देतो। तर पहा, पुरुष उमेदवारांसाठी उंची 163 सेंटीमीटर उंची
लागते. महिला उमेदवारांसाठी उंची 150 सेंटीमीटर लागते. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. एसटी असाल तर एसटी कॅटेगरीसाठी 152.5 सेंटीमीटर. पुरुष उमेदवारांसाठी उंची, महिला उमेदवार एसटी असाल तर 145 सेंटीमीटर उंची या ठिकाणी लागणार आहे. छाती 79 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. तर अशा प्रकारे यामध्ये उंची लागते. आणि ग्राउंडचा जर विचार केला, पुरुष उमेदवारांसाठी 5 किलोमीटर रनिंग आहे आणि तुम्ही 17 मिनिटाच्या अंदर आले तर 80 मार्क भेटणार आहे. आणि महिला उमेदवारांसाठी 3 किलोमीटर रनिंग आहे आणि 3 किलोमीटर रनिंग महिला उमेदवार 12 मिनिटाच्या अंदर आल्या तर 80 मार्क भेटणार आहे पैकीच्या पैकी. तर 200 पैकी या ठिकाणी म्हणजे 200 मार्कापैकी मेरिट या ठिकाणी लागत असते. 120 मार्काचा पेपर, त्याचबरोबर जे आहे विद्यार्थी मित्रांनो 80 मार्काचा ग्राउंड. ह्या 200 पैकी कॅटेगरीनुसार मेरिट लागत असते. SC ST OBC EWS NTBG ओपन SBC SBC या सर्व कॅटेगरीचा. ठीक आहे. आणि हे सर्व झाल्यानंतर आणखीन एक टेस्ट असते वनरक्षकमध्ये. तर ते असते पुरुष उमेदवारांना 25 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. महिला उमेदवारांना 16 किलोमीटर पैदल चालावं लागते 4 घंट्यामध्ये. ठीक आहे. तर अशी संपूर्ण सिलेक्शन प्रोसेस आहे वनरक्षक या भरतीची. तर वनरक्षक आणि वनसेवकची जी आहे वन विभागामध्ये मोठी भरती जी आहे तुम्हाला फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये पाहायला भेटणार आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की अगोदर शासन निर्णय सुद्धा आलेला आहे 2005च्या माहितीच्या अधिकाऱ्यानुसार. जिल्ह्यानुसार जे आहे या ठिकाणी वन वृत्तार कोणकोणत्या किती या ठिकाणी नागरिकता याबद्दल सुद्धा या अगोदर अपडेट आलेला आहे. ठीक आहे. तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा, कारण की जे वनरक्षक वनसेवकची भरती निघत आहे फेब्रुवारी ते मार्च महिन्यामध्ये. तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार आहे. आजच्यासाठी इथंच थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.